नमस्कार। तर आज मी तुम्हाला बालभारती इयत्ता 4थी मधील हिरकणी ही कविता वाचून दाखवणार आहे। तर कविता क्रमांक 4 पान क्रमांक 14 हिरकणी। हिरकणी ही कविता ऐकल्यानंतर किंवा याच्याबद्दल जरासही कोणाच्या तोंडून काहीही ऐकल्याबद्दल आपल्या डोळ्यासमोर पूर्ण चित्र लगेच येतं। ही कविता अशी आहे की जी आपण कधीही विसरू शकत नाही। तर ज्यांना ही कविता माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी आज ही कविता घेऊन आलेली आहे। तर हे बालभारती इयत्ता 4थी मधील 1995 ते 2005 च्या दरम्यानतील हा अभ्यासक्रम आहे। तर हिरकणी। गोपनारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परत झाली निघाली, पायथ्याशी ते वसे तिचे गाव, घरी जाया मन घेई फार धाव। हिरकणी ही एक दूध विकणारी बाई होती आणि दूध विकून झाल्याच्या नंतर तिला परत घरी जायचं होतं। शिव प्रभूचा हा निर्बंध एक होता, तोफ व्हावी असतास सूर्य जाता, सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे, कोठे कोणा जाऊ न येऊ द्यावे। शिवाजी महाराजांचा असा आदेश होता की सूर्यास्त झाला की गडाचे सर्व दरवाजे बंद करून घ्यायचे। गडाच्या आतलं कोणीही बाहेर जाता कामा नाही आणि बाहेरचं कोणीही आत आलं पाहिजे नाही। तर ही गडामध्येच राहिली। आता हिला गडाच्या बाहेर जे तिचं गाव आहे त्या गावामध्ये तिचं घर आहे आणि त्या घरामध्ये तिचं एक चिमुकलं बाळ आहे जे तान्हं आहे आणि त्याला दूध देण्यासाठी कोणी नाही किंवा त्याला रात्रभर बघण्यासाठी तिच्या घरामध्ये कोणी नाही। सर्व दरवाजे फिरून परत आली, तिला भेटणार तेथ कोणी वाली, कोण पाजिल तरी चिमुकल्यास आता, विचारे या बहुदुःख होय चित्ता। चित्ता म्हणजे चिंता की आता चिमुकल्याला कोण दूध पाजिल। गडाचे सगळे दरवाजे ती बघून येते आणि सर्व दरवाजे हे बंद झालेले तिला दिसतात। आता तिच्या पुढे कोणताही मार्ग तिला दिसत नाही किंवा गडाजवळ कोणी नाही। आता बघूया पुढे काय होते। मार्ग सुचला आनंद फार झाला, निघे वेघे मग घरी जावया, नसे रक्षक ठेविला जेथ ऐसा, एक होता पंथ रायगडी खासा। भला तुटलेला कडा उंच नीट, तळी जाया उतरया पाय वाट, पाय चुकला नेमका मृत्यू येई, परी माता ती तेथून जाई। उतरू लागे मग घरी वेधलेले, शुद्ध नाही जरी तनुस लागलेले, अंग खरचटलेले वस्त्र फाटलेले, अशा वेशेती घराप्रती चाले। वृत्त घडले शिव भूपकर्णी, वदे आनंदे धन्य धन्य माता, कड्यावरती त्या बुरुज बांधिला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला। तर इथे ती माता जी आहे ती गड उतरते। तिला गड उतरताना तिच्या अंगाला जखमा होता, तिचे जे कपडे असतात अंगातले हे फाटून जातात आणि अशा प्रकारे ती गड खाली उतरून तिच्या घरी त्या बाळाकडे ती जाते। ही संपूर्ण घटना ज्यावेळेस शिवाजी महाराजांना माहीत पडते त्यावेळेस त्या बाईला बोलवून तिचा सत्कार करतात आणि तिला त्या गडाचं नाव त्या बुरुजचं नाव जे आहे ते हिरकणी बुरुज असं नाव त्या गडाला ते देतात। कारण की हिम्मत तिने जी केली ती त्यावेळेस खरंच काबिले तारीफ होती, जी तारीफ करण्यासारखी होती। तर इथे शिव भूपकर्णी जाता ज्यावेळेस ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांजवळ गेली तेव्हा त्याने त्या मातेला धन्य धन्य म्हटलेलं आहे की ती गड उतरून तिचा जीव धोक्यात घालून किंवा तिचा एकही पाय जर का घसरला असता तर तिच्या ठाई मृत्यू असता। कविता कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की। तर या कवितेचे कवी आहे विनायक। तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी अशाच कवितांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।